मंडळी, आयुष्यात जेव्हा खूप थकवा येतो, जेव्हा जवळची माणसं परकी वाटू लागतात आणि जेव्हा मन शांततेसाठी असलेलं असतं, तेव्हा आपण कुठे जातो? आपण शोधतो एक असा विसावा जिथे आपल्याला काही बोलावं लागणार नाही, पण समोरच्याला सगळं समजेल. जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात, माझा तो विसावा, माझा तो सोयरा पांडुरंग आहे. आजच्या या धावपळीच्या युगात जिथे रक्ताची नाती ताणली जातात, तिथे तुकाराम महाराज आपल्याला एका अशा नात्याची ओळख करून देतात जे कधीच तुटत नाही. आज आपण उलगडणार आहोत तुकाराम महाराजांचा एक अत्यंत हृदयस्पर्शी अभंग, विठ्ठल सोयरा सज्जन विसावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यात लपलेलं आहे तुमच्या मनाचं शांतीचं गुपित. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही विठ्ठल भक्त असाल किंवा संतांचे विचार ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कॉमेंट्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. विठ्ठल सोयरा सज्जन विसावा, जाईन त्यांच्या गावा भेटावया, सीन भाग त्याची सांगे आपुले, तो माझ्या बापूला सर्व जाणे. माय माऊलिया बंधू वर्ग जाना, भाके न करुणा सकळांशी, संत महंत सिद्ध महानुभाव मुनी, जेव्हा भाव जावनी सांगेन त्या. माझ्या माहेरी सुका काय उने, न लगे येणे जाणे तो का म्हणे. विठ्ठल एक विसावा म्हणजे एकमेव सोयरा. या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल सज्जन विसावा. आपण सोयरा कोणाला म्हणतो? ज्याच्याशी आपलं रक्ताचं किंवा जवळचं नातं आहे. पण तुकाराम महाराजांची विठ्ठल हा केवळ देव नाही, तो त्यांच्या हक्कांचा नातेवाईक आहे. आज आपण मानतो की पैसा, पद किंवा मित्र आपल्याला विसावा देतील, पण रात्री झोपताना मन जेव्हा अस्वस्थ असतं तेव्हा खरा विसावा कुठे मिळतो? तुकाराम महाराज म्हणतात, तो विसावा विठ्ठलाच्या चरणापाशी आहे. जाईन त्यांच्या गावा भेटावा. हे गाव म्हणजे पंढरपूर नाही, तर गाव म्हणजे भक्तीची अवस्था. तिथे फक्त आणि देव एकरूप होतात. विठ्ठलाला भेटायला जाण्याची ओढ म्हणजे संसारातील दुःखातून मुक्ती मिळवण्याची ओढ आहे. तो बापाला सर्व जाणे, ईश्वराची करुणा. दुसऱ्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, सिनभाग त्याची सांगे ना आपुला. आपण दिवसभर कष्ट करतो, अपमान सोसतो, थकतो. हा सीन म्हणजे थकवा आपण कोणाला सांगणार? जगाला सांगितला तर जग असेल, पण विठ्ठल तर समजून घेईल. तो माझ्या बापूला सर्व जाणे. इथे बापूला हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. याचा अर्थ तो माझा लाडका पिता आहे, तो कनवाळू आहे. आपल्या न सांगता ज्याला आपलं दुःख कळतं तो म्हणजे विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात, मला त्याला काही समजून सांगण्याची गरज नाही, त्याला सगळं आधीच ठाऊक आहे. पुढच्या भागात तुकाराम महाराज नात्यांची व्याख्या करतात. ते म्हणतात, माझे आई वडील भाऊ हे सर्व तो विठ्ठलच आहे. जेव्हा आपण देवाला सर्वस्व मानतो तेव्हा संसारातील अपेक्षा संपतात आणि खऱ्या आनंदाची सुरुवात होते. पंढरी भक्तांचे माहेर. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज एक सुंदर उपमा देतात. माझ्या माहेरी सुका काय होणे. एका लेकीसाठी माहेर हे जगातील सर्वात सुरक्षित आणि सुखी ठिकाण असतं. तिथे तिला कोणाची भीती नसते, तिथे फक्त प्रेम वाचतं. तुकोबारायांसाठी ही पंढरी हे माहेर आहे. ते म्हणतात, एकदा मी माहेरी पोचलो की तिथे सुखाची कमतरता नाही, आणि एकदा तिथे स्थिरवले की न लगे येणे जाणे म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून माझी सुटका होईल. मला पुन्हा या दुःखमय जगात परत यावे लागणार नाही. तुका म्हणे, ही स्वाक्षरी आपल्याला साक्ष देते की भक्तीचा मार्ग हाच मोक्षाचा मार्ग आहे. तर मंडळी, तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला शिकवतो की जीवनात किती संकट आले तरी आपला एकच सोयरा पांडुरंग तिथे उभा आहे. आपल्याला फक्त त्याच्याकडे धाव घ्यायची आहे. आपला थकवा, आपला सेन त्याला सांगायचा आहे. भक्ती म्हणजे टाळ मृदंग वाजवणे नव्हे, तर देवाला आपला विसावा मानणं. जेव्हा तुम्ही देवाला आपलं सोयरा मानता तेव्हा जीवनातलं निम्म दुःख तिथेच संपतं. तुम्हाला तुकाराम महाराजांचा अभंग कसा वाटतो? तुमच्या आयुष्यात असा कोणता क्षण आला आहे जेव्हा तुम्हाला विठ्ठलाच्या अस्तित्वाची जाणीव झाली? हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ मनाला भिडला असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा. असेच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अभंगासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी.